आपण डिस्कशन करत होतो स्पीड व्हेलॉसिटी. स्पीड व्हेलॉसिटी मध्ये आजचा आपला एक मेन कॉन्सेप्ट आहे, ज्याचं नाव ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड ज्याला आपण VAVG असं शॉर्टमध्ये लिहितो. त्याला ॲव्हरेज स्पीड असं वाचतात. आता ॲव्हरेजचा अर्थ काय? जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो, आपण गाडीची स्पीड घेतो, त्यावेळेस मला सांगा, आपली स्पीड नेहमी सेम असते का? नाही. इथून आपण जर छत्रपती चौकपर्यंत जायचं ठरवलं, तर गल्लीतून निघाल्याबरोबरच मध्ये काही ना काही येत राहतं. त्याच्यामुळे आपल्याला ब्रेक मारावा लागतो, स्पीड कमी होते. म्हणजे आपली स्पीड ही सतत चेंज होत असते. मग प्रत्येक वेळी स्पीड चेंज होत गेली, तर तुम्ही असं सांगू शकता का, की तुम्ही कोणत्या स्पीडने घरी गेलात? फिक्स नाही सांगू शकत. तुम्ही म्हणता काही नाही. थोडा वेळ मला ट्रॅफिक लागलं म्हणून हळू होतो. नंतर रस्ता मोकळा होता मी फास्ट आलो. म्हणजे आपली स्पीड नेहमी काय होत गेली? चेंज. तर मॅथेमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्समध्ये स्पीड महत्वाची नसते. ॲव्हरेज स्पीड महत्वाची असते. एखादी बॉडी स्पीडचा अर्थ काय होता? डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाईम. आपल्याला बेसिक फॉर्म्युला आज जो वापरायचा आहे, तो लक्षात ठेवा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. स्पीडला आपण म्हणू v, डिस्टन्सला म्हणू s, टाइमला म्हणू t. आता हे नोटेशन लक्षात ठेवा. हा एक फॉर्म्युला लागेल. मग s काय होईल? हा इकडे मल्टिप्लाय होईल. s होईल vt. दिसलं? आणि t काय होईल? t काढायचं तर t इथं जातो, v खाली येतो. s बाय v. तर या 3 फॉर्म्युलांचाच आपल्याला आज यूज करायचा आहे. समजलं? यांच्या हेल्पने आपण ॲव्हरेज स्पीडचे क्वेश्चन बनवणार. हे प्रश्न जेईई मेन्सला डायरेक्ट येतात. डायरेक्ट 4 मार्काचे प्रश्न येतात. पहा, ॲव्हरेज स्पीड काय आहे? स्पीड काढण्यासाठी मला कशाची गरज लागेल? स्पीड काढण्यासाठी मला डिस्टन्स लागेल, किती ट्रॅव्हल केलं आणि किती टाइम मध्ये केलं. समजलं? तर समजा वेगवेगळ्या केसेसमध्ये जाऊ आपण. केस 1. केस 1. आता बघा, जर एखादा पार्टिकल ट्रॅव्हल्स डिस्टन्सेस, पहिल्यांदा तो S1 डिस्टन्स गेला. म्हणजे समजा इथून मोरेच्या वॉटर प्लांट पर्यंत गेला, S1 डिस्टन्स. तिथून टर्न मारून छत्रपती चौक पर्यंत S2 डिस्टन्स गेला. तिथून पुन्हा टर्न मारून काही प्रॉब्लेम नाही, लिहिता येते. डी लिहिण्यापेक्षा एसच लिहितात. नोटेशन आहे. S1, S2, S3 हे सगळे डिस्टन्सेस कव्हर केले. ठीक आहे? एवढे डिस्टन्सेस कव्हर केले. विथ स्पीड्स. S1 डिस्टन्स किती स्पीडने कव्हर केलं? V1. S2 ला V2. S3 ला V3. एक्सेट्रा. तर तुम्हाला कोणी विचारल टाइम टेकन सांगा. टाइम टेकन कसा आहे? टाइम कसं काढतात? टाइम काढण्यासाठी फॉर्म्युला मी इथं दिलाय, म्हणून मला तीनच वापरणार. जर तुम्हाला टाइम विचारला तर S बाय V करावं लागेल. तर S कोण आहे? S1, S2, S3 आहे. V कोण आहे? V1, V2, V3 आहे. तर टाइम टेकन काय होईल? टोटल डिस्टन्स आलं, डिवायडेड बाय टोटल टाइम, टोटल स्पीड. पहिली स्पीड V1, V2, V3. हे तुमचं कशाचं एक्सप्रेशन आलं? टाइमचं एक्सप्रेशन आलं. हा पण कोणता टाइम आहे? ॲव्हरेज टाइम आहे. टोटल टाइमच, पण तो ॲव्हरेज मध्येच काढला की नाही तुम्ही? हा टोटल टाइम आहे. आता सांगा ॲव्हरेज स्पीड काय आहे? सर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला हा आहे. S बाय
टी. एस कोण आहे? एस तर हेच आहे. S1 प्लस S2 प्लस S3. हे झालं एस. टी कोण आहे? हे आहे. हे टी आहे. तर काय आलं? S1 बाय V1, S2 बाय V2, S3 बाय V3. दिस इज युअर फर्स्ट फॉर्म्युला. काय केलं बघा मी? प्रश्नांमध्ये तुम्हाला कसं अडकवतात. तुम्हाला मी प्रश्नही करून दाखवतो याचे कसे येतात ते. प्रश्नांसह करू आपण म्हणजे हे पक्क कळेल. मला केस 1 काय करायची होती तुम्ही सांगा. केस 1 काय होती? एक पार्टिकल S1, S2, S3 असे डिस्टन्स चालला. कोणत्या स्पीडने? V1, V2, V3 ने. मला त्याचा टाइम काढायचा आहे. टाइमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स बाय स्पीड. तर बघा हे डिस्टन्स बाय स्पीड. मग ॲव्हरेज स्पीडच फायनल आपल्याला हे काढायचं असते. हे वरचे सगळे गणाने कोणासाठी केलेले असतात? याच्यासाठी. तर ॲव्हरेज स्पीड काय आहे? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. तर टोटल डिस्टन्स किती आहे? S1, S2, S3 आणि टाइम कुठे आहे? हे आहे ना, आता आपण टाइम इथे काढला. म्हणजे कधी-कधी तुम्हाला परीक्षेत डिस्टन्स आणि स्पीडच देतील. टाइम देणारच नाही. आणि विचारतील सांगा ॲव्हरेज स्पीड किती? टाइम तर माहीतच नाही. मग टाइम कसा काढणार? असा. टाइमला काय लिहायचं? S/V. जे माहिती आहे त्याच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं. माहीत काय आहे? डिस्टन्स आणि स्पीड. मग टाइमला कशात लिहा? डिस्टन्स बाय स्पीड. तर तुमचा पहिला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असा बनतो. चला. आता बघा आपण याच्यात एक काम करू. मेन गोष्ट. बघा. इफ distances are S1 and S2. दोन डिस्टन्स आहेत. ठीक आहे. स्पीड्स आर V1 and V2. आता मी तुम्हाला म्हणतो सो फाइंड ॲव्हरेज स्पीड. तर ॲव्हरेज स्पीडचा काय होता फॉर्म्युला आत्ताच? डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स किती झालं? S1, S2. स्पीड किती आहे? ॲव्हरेज स्पीड आहे ना? ॲव्हरेज स्पीड एक मिनिट मी काय केलं होतं? अरे सॉरी, इथे S/V लिहिलं ना? इथे S/T आहे. तर टाइम माहिती आहे का? मग टाइमला काय लिहा? S/V. तर तुम्ही इथं काय लिहिणार? S1 बाय V1 प्लस S2 बाय V2. आलं लक्षात? आता या पद्धतीने लिहिताय. एक काम करा. हे झाला तुमचा जनरल फॉर्म्युला. हा जनरल फॉर्म्युला झाला. कशाचा? ॲव्हरेज स्पीडचा. आता मला प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुमचं लक्ष असेल तरच शिकवतो. फुकट मी बडबड करत नाही. इफ S1 and S2 आर सेम. त्याचा अर्थ काय? दोन्ही डिस्टन्स सेम आहे. म्हणजे मी पहिल्यांदा 20 मीटर गेलो आणि नंतरही 20 मीटरच गेलो. तर S1, S2 सेम झाले की नाही? तर S1, S2 जर सेम झालं तर सांगा बरं तुम्ही S1 आणि S2 ला Sच म्हणू शकता की नाही? हा दोन्ही सारखेच आहेत ना? तर त्याला एकच S म्हणता येते की नाही? तर हा फॉर्म्युला कसा बदलतो बघा. तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय होता आपला? S1 प्लस S2. आता जो फॉर्म्युला लिहून द्यायलो हा परीक्षेत चांगला कामाला येईल. खाली काय लिहिणार? हां? नाही आता होईल. पुढच्या स्टेपला होईल. मी आधी फॉर्म्युला लिहित आहे. हा टाइम. आला लक्षात? हा झाला टाइम. बट काय आहे? S1, S2 सेम आहे. मग सांगा तुम्ही याला यसच म्हणाल आणि याला यसच म्हणाल. तर वर काय होईल? 2S. अरे ऍड होतील ना आता.
इथं होतील काय नाही. आणि इथं आपण त्याला सेम मानलेलं नाही. केस आहे, स्पेशल केस आहे, इफ आहे. हे दोघं सेम असतील तर तुम्ही 2s म्हणू शकता. तर इथं काय होईल सांगा? याला येस म्हणा, याला येस म्हणा. तर हा होईल एस बाय V1 आणि हा काय होईल? एस बाय V2. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे 2s झालं. इथं काय होईल? येस इथून येस कॉमन काढा न्यूमरेटर मधून. इथं काय येईल? 1 बाय V1, 1 बाय V2. येस, येस कॅन्सल. कॅन्सल होणारच. ठीक आहे? तर पुढच्या स्टेपला सांगा काय होईल? इथे काय येईल? इथे काय येईल? 2 अपॉन 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2. क्रॉस मल्टिप्लाय काय होते? V1 प्लस V2 आणि खाली काय येते? V1 V2. हा V1 V2 वर पाठवा. वर पाठवा. सांगा फायनल फॉर्म्युला काय बनेल? ॲव्हरेजचा. V1 V2 कोणासोबत जाईल? 2 सोबत. आणि खाली कोण राहील? दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा मेन फॉर्म्युला आहे. समजलं? काय केलं आपण? मी याला पॉज करतो, स्टेप बघून घ्या. हो ना मग. एक एस कॅन्सल नाही ना. एस एस गेलाच ना, 2 उरला फक्त. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. महत्वाची गोष्ट इथं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणतील 2 डिस्टन्स ट्रॅव्हल केले आणि दोन्ही डिस्टन्स इक्वल आहेत. तर अशा वेळेस तुमचा फॉर्म्युला काय राहणार? 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. जेईचे 4 मार्क घ्यायचे. या फॉर्म्युल्यावर प्रश्न येतात. ही झाली तुमची पहिली केस. सांगा या केसमध्ये आपण काय मानलं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज सेम. डिस्टन्स इक्वल मानलं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये टाइम इक्वल म्हणून करायचे. 2 फॉर्म्युले येतात कामाला. 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पहिला कोणता? 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. याच्यानंतर जो फॉर्म्युला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आता बघा केस 2. पुढची केस बघा. एक बॉडी V1, V2, V3 या स्पीडने जाते. ठीक आहे? ही स्पीड आहे. कुठपर्यंत जाते? n स्पीड पर्यंत जाते. त्याच्यासाठी ती बॉडी काय करते? टाइम घेते. V1 जाण्यासाठी T1 टाइम, V2 स्पीडने T2 टाइम, V3 ने T3, Vn साठी Tn. V आणि T आहे. तर मला सांगा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड काय येईल? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कोण आहे? यस आहे. यस काय असते? म्हणून म्हणलं तुम्ही फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा. VT. V आणि T चं प्रोडक्ट. तर V1 T1, V2 T2. हो ना मग. V आणि T चं प्रोडक्टच आहे ना. V3 T3. असं जाणार Vn Tn पर्यंत. हे काय झालं तुमची स्पीड झाली. स्पीड. आणि टाइम काय झाला? T1 T2 T3. सांगा मग. आता फॉर्म्युला येतो. ॲव्हरेज स्पीड. सर ॲव्हरेज स्पीड तर तेच आहे. टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे? हे आहे ना. V1 T1, V2 T2 असं करत करत Vn Tn. आणि टोटल टाइम T1 T2 T3 Tn. हे तुमचा फॉर्म्युला. आता स्पेशल केस. स्पेशल केस. स्पेशल केस. इफ टाइम इज इक्वल. आता टाइम सेव्ह केला. मागच्या ह्याच्यात काय सेव्ह केलं होतं? डिस्टन्स सेव्ह केलं. आता टाइम सेव्ह केला.
तर काय होईल? इथे T1, T2 राहील का? तीच राहील. सगळीकडे तीच राहील. सेम टाईम आहे ना? आणि खाली पण सगळे तीच राहतील. टी, 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 टी. वर आहे सगळे टी, 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 टी. मग बघा बरं. तर ॲव्हरेज स्पीड काय होईल? सर वर सगळे टी, टी, टी राहतील. तर सांगा वर टी कॉमन निघेल. सगळे टी असल्यामुळं आणि मध्ये काय राहील? V1, V2, V3, Vn. खाली तर एकच टाइम झाला सगळे टी आहेत. तसं टी, टी कॅन्सल. पण असे किती एन किती टी होते? एन टाइम्स टी होते ना? अरे एकच टी होता का? एन टी होता. टी टी कॅन्सल. तर सांगा इथं तुमचा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय येतो? V1, V2, V3 अप टू Vn डिवायडेड बाय n. हा तुमचा सेकंड फॉर्म्युला. कळलं? तर दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एक 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2 हा फॉर्म्युला कधी लागेल? जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल सेम असेल. आणि हा फॉर्म्युला केव्हा लागेल? टाइम टेकन सेम असेल. आपल्याला सगळे फॉर्म्युले व्हीच्या फॉर्ममध्ये आणायचे. व्ही कारण आपल्याला स्पीड काढायची. त्याच्यामध्ये एस आणि टी नको. बघा या फॉर्म्युल्यात एस आणि टी आहे का? नाहीये. सांगा वरच्या फॉर्म्युल्यात एस आणि टी आहे का? नाही. केसेस का बनवल्या कळलं? कारण मला सगळं आन्सर बी मध्ये आणायचं होतं. म्हणून मी एस आणि टी ला उडवलं. एकदा डिस्टन्स सेम केला, एकदा टाइम सेम केला. खतम. या दोन याच्यावर आपल्याला प्रश्न असतात बेटा. चला एक प्रश्न देतो, ट्राय करा. वही पेन बंद नाही ठेवायची. त्याच्यात महत्वाचे दोन शब्द आहेत. फर्स्ट हाफ, सेकंड हाफ. पहिली स्पीड 40, दुसरी 60. ॲव्हरेज स्पीड काय असेल? कोणता फॉर्म्युला लावता तुम्हीच बघा. मलाही जायचंय. ऐका. पहिली हिंट मी अंडरलाईन काय केली? फर्स्ट हाफ. अरे हाफचा अर्थ काय? हाफचा अर्थ समजा मला इथून इथपर्यंत जायचंय आणि मी म्हणतो मी याचा फर्स्ट हाफ कव्हर केला, मग सेकंड हाफ केला. हाफचा अर्थ हे आणि हे डिस्टन्स सेम आहे ना? तर याच्यात कंडिशन कोणती लागली? डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड आर सेम. समजलं? म्हणजे इथं काय होतं? S1 आणि S2 सेम आहेत. ही केस लागली. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय होता? तर या केसमध्ये 2V1 V2 अपॉन V1 प्लस V2 होता. तर 2 पहिली स्पीड 40, दुसरी 60 आणि खाली 40 प्लस 60. वर असंच ठेवा. खाली 100 होईल. तर हा 100 आहे. 0 0 0 0. ॲव्हरेज स्पीड आहे 48 किलोमीटर पर आवर. संपला प्रश्न. एवढाच होता. आलं का? कारण याच्यात एक डोकं तुम्हाला हेच लक्षात ठेवायचंय. आपल्याला विचारलंय काय? आणि दिलंय काय नेमकं?